संघादरम्यानचा हा सामना. आखू टप्प्याचा चेंडू होता. आखू टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज अजित. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला जर आपण पाहिलं तर धवल आणि यश ही जोडी मैदानावरती. एक यश संपादित केलेला संघ जांभूलपाड्याचा संघ आहे आणि त्यांच्या समोर आता टीम राम 11 कसराली. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. मॅचला होतोय सुरुवात. एका बाजूने इथून झेल टिपण्याची संधी आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. नितीन, आपण ज्यावेळेला हा झेल टिपला ना तर कशाची आठवण झाली तुम्हाला? म्हणजे असं यात्रेमध्ये ना पहिला तो फुंकर मारायचा, तो चेंडू यायचा बरोबर, वर जायचा ना परत त्याच्यामध्ये त्या बास्केटमध्ये पडायचा. तसं आहे म्हणजे रिप्ले पहिल्यांदा कधीच लक्षात येईल ते यात्रेमध्ये ते छोटं खेळणं यायचं जे बरोबर थोडंसं बास्केट असायचं, फुंक मारायची, चेंडू वर जायचा तो आणि परत त्याच्यामध्ये पडायचा. ते तो रिप्ले बघितल्यानंतर कदाचित तिथे त्याची आठवण आपल्याला येते. कारण आता सध्या यात्रेचा हंगाम आहे. चैत्र महिना आल्यानंतर प्रत्येक गावोगावच्या जत्रा आणि यात्रा ज्याचा नेहमीच उल्लेख होतोय. अगदी चांगला उल्लेख तुम्ही केलाय. इथून विकेट झालंय पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विजय नाव एकदम खूप चांगल्या प्रकारे धवल, यश, विजय अशी नावं आपण पाहू शकतायत. जबरदस्त मॅच या दोन संघामध्ये. राम 11 कसराय टीम प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकतायत. त्यानंतर जांभूलपाडा टीम. ग्रिशा 11 जांभूलपाडा टीम आपण पाहतायत. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त विजयश्री प्राप्त केला होता. यावेळेस सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. अगदी शोल्डरचा पुरेपूर वापर पाहायला मिळालाय. मलिंगा स्टाईलने मात्र बॉल फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल येतोय. साइड एम ॲक्शन आहे आणि जसा खांद्याला समांतर बरोबर हा जातो पॅरलल बॉडीमधनं हा चेंडू रिलीज केला जातोय. कोलवा टप्प्याचा चेंडू तो गोलंदाजच्या डोक्यावरनं थोडंसं गेला तर हात वर गेले होते. पहिला चेंडू सापडला नाही आणि तेच हात बरोबर डोक्यावरती गेलेत. कारण प्रयत्न जरूर केला होता गोलंदाजाने हा झेल टिपण्याचा आणि जस्ट थोडासा मिस केलाय या चेंडूला. एक धावानं मॅच स्टार्ट झालाय. धावफलक 1 गडी बाद 1. स्कोर कार्डवर धावसंख्या 1 धाव स्कोर बोर्डवर लागली जात आहे. विजय आपण पाहत आहे. दुसऱ्या बाजूने यश. राम 11 कसराय टीम प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकतात. नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅटर विजय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. अजित सुंदर अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय. फक्त एक सिंगल धाव आतापर्यंत खर्च केली गेलाय. कंजूसची गोलंदाजी पाहायला मिळाल्या अजितच्या माध्यमातून आपण पाहतायत. धावसंख्या फक्त 1 धाव. पहिला सामना आपल्याला आठवतोय अशी सिच्युएशन होती. थोडंसं अंडर प्रेशर होतं, अंडर क्रुशियल मोमेंट होतं. त्यावेळेला अजितने येऊन ती गोलंदाजी म्हणजे समोर जीत होता आणि ते अजित होता. अजितनं सुंदर गोलंदाजी त्या सामन्यामध्ये देखील, कारण एक तो सामना रंगला होता जो पहिला सामना 75चा पाठलाग आणि त्यानंतर खेळ बदललेला. आता धावा करणं थोडंसं कठीण होऊ शकलंय की काय बघतोय. कारण असंही आपल्याला म्हणजे 12:30-1 वाजल्यानंतर आहे ना थोडंसं डोळ्यावरती झोप येते. पण जशी गोलंदाजी चालली ना थोडीशी झोप उडवणारी गोलंदाजी आहे. आणि काय आता सवय लागले का, मागे देखील 1 धावांचं षटक आता होतं. हे देखील पहिल्या षटक आले फक्त 1 धावांचं सिंगल रन या आलंय. थोडंसं मरगळ आले. डीजे मास्टर आहेत. हे गाणं ऐकूया. थोडंसं वातावरण या VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचं बनूया. झाली मेली माकरा. थँक्यू. ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला विजयाने नक्कीच एक चांगला उल्लेख केला होता. बाबा आयोजकांनी किंवा आयोजक समितीने चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याच्या जोडीनं तुम्ही देखील याचा खेळाडू म्हणून किंवा या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा एक भाग म्हणून कदाचित थोडासा हातभार लावला तर अजून ही स्पर्धा जास्त चांगल्या पद्धतीनं
ज्याचं आयोजन नियोजन आहे, अजून नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन आयडियाज कदाचित या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये येऊ शकतील. कारण ज्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे त्यांचा जर अजून रोल वाढला तर मजा येईल, हे विजयने देखील तिथे म्हटलं होतं. नक्कीच चांगला उल्लेख त्यानेही केला होता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकतायत. टॉस बॉल होता तेज तरचा चेंडू पंकज आपण पाहतायत. सुंदर सुरुवात पाहायला मिळालंय. डॉट बॉलने सुरुवात होते. पहिलं षटक अगदी पाहिलं तर फक्त एक धाव खर्च केलंय आणि आताही मात्र पहिला डॉट बॉल आलाय. जबरदस्त निर्धाव चेंडू आलाय आणि पंकजला आपण पाहिलं होतं ज्यावेळेला पहिल्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजी करताना वेग भन्नाट आहे. वेग चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यावरती नियंत्रण देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने त्याने केले. पायावरती चेंडू आदळलाय. इम्पॅक्ट महत्वाचा असतो. पंचांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता. लिगबेचा इशारा व पंचाकडनं तिथे नाही थोडासा स्पर्श झाला की काय, कारण जो डबल साऊंड आला होता तो थोडासा आपल्याला देखील त्याचा आवाज आला होता, त्याच्यामुळे थोडासा स्पर्श होतोय. एकदा या चेंडूवरती पूर्ण म्हणजे कोलवट टप्प्याची गोलंदाजी चालले, त्याच्याने फार कमी संधी फलंदाजाला देखील इथे प्राप्त होते. जबरदस्त गोलंदाजी पृथ्वीकरण पाहायला मिळालं. आतापर्यंत 8 बॉलचं समाप्ती झाल्याने 8 मध्ये फक्त 2 धावा आल्या. अप्रतिम गोलंदाज राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज. हो यावेळेस सुंदर अप्रतिम गोलंदाजी. हात खोलण्याची संधी देत नाही आहेत. जर मोठे फटके येत नाही तर सिंगल नेट स्ट्राईक तुम्हाला रोटेट करावा लागेल. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे फटके खेळावे लागतील तुकाराम सर. आणि काय घडलंय बघा, पहिल्या 5 सामन्यामध्ये पाहिलं तर दुसऱ्या इनिंगमध्ये धावा येत नव्हत्या, दुसऱ्या इनिंगमध्ये रन चेस होत होता. पण आता 6वा सामना असा आहे की आता पहिल्या इनिंगमध्येच धावा येत नाहीत. पहिल्या इनिंगचा खेळ चाललाय आणि याच्यामध्ये धावांसाठी झगडावं लागतंय फलंदाजाला. भरपूर बघा, पहिला तर तुम्ही लेग स्टम्पच्या बाहेर आले, पुढचा पाय लेग स्टम्पच्या बाहेर गेला, चेंडूपासून लांब गेले, दूर गेलं आणि चेंडू देखील बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. निर्धाव चांगली गोलंदाजी पंकज. जबरदस्त गोलंदाजी राहिलंय आतापर्यंत पंकज आपण पाहतायत. ज्याप्रमाणे अजितने गोलंदाजी फक्त एक धाव खर्च केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी होतय पंकजच्या माध्यमातून. धावसंख्या फक्त 2 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा फलंदाजचा तब्बतच्या स्वरूपात बाद होईल. दुसरा धक्का लागतोय. तर टीम आपण पाहतायत राम 11 कसं आहे टीमला या एक छोटीशी धून. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. एक तर पहिला सामना खेळला त्याच्यामध्ये खेळपट्टी काय खेळते ते त्यांना माहिती आहे, कशा पद्धतीने खेळायचं तेही माहिती आहे. अंडर फ्लडलाइट्स ज्यावेळेला थोडीशी आपली आयसाईट कमी होते, ज्यावेळेला चेंडूला पाहण्याची आपली क्षमता कदाचित जी दिवसा असते ना तितकी नसते, तेही आहेत. या षटकाचा खेळ पहिला फक्त एक धाव आले, एक धाव या षटकामध्ये आले. शेवटचा बॉल या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आवाज आला बॅटमधला टॉकचा आवाज. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. शेवटचा चेंडू होता, पिकअप पुल स्ट्रोक खेळला होता. पहिल्या लेनला पिक केलं, पुल केलं आणि पुल करताना मिड विकेट सीमारेषा पार चेंडूला पाठवलं होतं. पहिल्या 11 चेंडूपर्यंत जो संघर्ष चालला होता त्या संघर्षामध्ये आता एकदा विजय सक्सेस झालाय. षटकार आलाय. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत धावफलकावरती 8. 8 धावा स्कोर कार्डवर. रोहित आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु विजयच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. 8 धावा स्कोर कार्ड. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतात. 20-25 शानदार आयोजन. आज जे पहिली रचनी आपण पाहतात या स्पर्धेची. मॅच क्रमांक आपण पाहिला तर 6वा सामना. ग्रीष्या 11 जांभूळपडा विपक्ष राम 11 कसरा टीम. नेक्स्ट मॅच असेल गोवा ग्रुप फणसपडा कृतिका एंटरप्राइजेस
पाठीचं पाडा. तेवीस तारखेला सुरुवात झाली. आज 24 एप्रिलचा दिवस आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये जर पाहिलं तर आज द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांचा आज वाढदिवस म्हणजे 24 एप्रिल भारतीय क्रिकेटचा अनपेक्षित सम्राट ज्याला म्हटलं जातं द गॉड ऑफ क्रिकेट त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि ते ना म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्थित्यंतर जी आली भारतीय क्रिकेटला ती जवळपास 80च्या दशकानंतर आली. मग सुनील गावस्कर असतील, कपिल देव असतील, नंतर सचिन तेंडुलकर. आज जर पाहिले तर रोकोवाली कहाणी आहे रोहित शर्मा आणि कोहलीची. आता कमाल सध्या भारतीय क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. पण भारतीय संघ जे चांगले दिवस पाहिले होते, ज्या सुरुवात जिथून झाली ती जिथे सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली ते खेळाडू आले होते, मग सेहवाग असतील, लक्ष्मण असतील, द्रविड असतील, गांगुली असतील, तिथून कदाचित सुरुवात झाली आणि त्याच्या मधल्या गाभातच सचिन तेंडुलकर होते. त्याच्यामुळे ते सुवर्ण दिवस जिथून सुरू झाले आज त्याच अशा व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस देखील आहे 24 एप्रिल. गोलंदाज अजित आपण पाहत आहे, ज्याने मात्र पहिलं षटक आलं होतं तोच अजित. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, अप्रतिम राहिले आतापर्यंत गोलंदाजी. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर येईल दर्जेदार षटकार 6. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. अंगात आलंय. या षटकांना दाबवला थोडंसं वेगाने पुढे चाललंय. आपण बघतोय मागच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार लागला तर आताही षटकार आलाय. धावा जर बघितल्या धाफलकावरती 14 धावा धाफलकावरती षटकार आल्यात, असं नाही की षटकार नाही आल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 षटकार आपण आतापर्यंत या इनिंगमध्ये पाहिल्यात, पण ते व्यतिरिक्त डॉट बॉल भरपूर आले. म्हणजे 2 षटकारांच्या 12 धावा जरी बघितल्या ना, आता 3 षटकं पूर्ण होतील. जवळपास 10 निर्धाव चेंडू हाताळल्या गेल्या, त्याच्यामध्ये विकेट देखील गेल्यात. व्हाईट बॉलचा इशारा, याचा अर्थ काय झाला माहिती नाही, 10 डॉट बॉल 2 विकेट. याचा अर्थ आतापर्यंत जो खेळ झाला ना त्याच्यातले 2 षटकं तुम्ही अशीच वाया घालल्यात. खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा ना वाली कहाणी सध्या मैदानावरती आहेत. जे डॉट बॉल आल्यात, निर्धाव आल्यात, ती थोडीशी चिंतेची बाब बॅटिंग करणाऱ्या टीम राम 11 कसराळीसाठी. अगदी बरोबर उल्लेख पाहायला मिळाला तुमच्या माध्यमातून. आपण पाहतो 12 बॉल एकंदरीत डॉटच्या स्वरूपात, म्हणजे 10 डॉट बॉल, त्यामध्ये 2 विकेट्स. पुन्हा एकदा डॉटचा सिलसिला मात्र कंटिन्यू चालू आहे. फक्त 2 षटकार बघायला तर मात्र वर्चस्व गाजवलंय या टीमनं. क्रिशा 11 जांभूलपडा, काय जबरदस्त गोलंदाजी राहिले. सुंदर वेगवान गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी देखील हाताळली जाते आणि फार कमी संधी दिल्यात. काही चेंडू आले होते ज्याच्यावरती षटकार आला होता. एक आपण विजयच्या बॅटमधनं देखील पाहिला होता, चांगला फटका. आणि मागच्या चेंडूवरती जर पाहिलं हा फटका खेळायचा होता, टॉप द बॅट लागला. जोपर्यंत डीप इंडिकेटरनं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल. एक धावे चेंडूवरती पूर्ण 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 16-16. पुढचा मॅच देखील महत्वाचा आहे. दोन्ही टीम कर्णधार आपण देखील रेडी राहा. गोवा ग्रुप फणसपाडा विपक्ष कृतिका एंटरप्राइजेस पाठीचा पाडा. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन सज्ज असेल, कारण गोवा ग्रुपचा हा पहिला सामना असेल, कृतिका एंटरप्राइजेस सेकंड सामना असेल. गोवा भरपूर वेळा त्यांनी वाट पाहिले, बाबा मेरा नंबर कब आएगा, अब उनका भी नंबर आया है आणि त्यांना तो मॅच खेळायचा आहे. दोन्ही टीमने बी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघ कर्णधार आपण तयारीत राहा. ज्यावेळेला 5 षटकांचा खेळ पूर्ण होईल या सामन्यामध्ये त्यावेळेला टॉस केला जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजून 16 बनतील, 26 बनतील की 36 बनतील. पण पहिल्यांदा असं घडलंय की आता ती धावफलक कदाचित 50च्या आत रोखला जाईल. कारण संध्याकाळपासून आपण 75 पाहिल्या, 72 पाहिल्या, त्याच्यानंतर आपण 76 पाहिल्या, 66 धावा पाहिल्या, 67 पाहिल्या. पण पहिल्यांदा धावफलक आता 50च्या खाली असणार आहे. लो स्कोर सामना आपण पाहतोय, परंतु 12 बॉलमध्ये पलटवार करावं लागेल या टीमना. पुन्हा एकदा विकेटची दाट शक्यता. कॉटन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन.
आता नागेश आले होते मागच्या सामन्यातील सामनावीर गेम चेंजर खेळाडू आपण पाहिला होता. विथ द बॉल विथ द बॅट 34 धावांची खेळी देखील साकारली होती. विकेट देखील त्यांना प्राप्त केले होते. खास करून नागेश पाटील अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि आता येत असताना 4थं षटक हाताळण्यासाठी तिथे आले आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होत असताना लो स्कोरिंग गेम आपण का उल्लेख करतोय, कारण पहिला सामना राम 11 कसराळी संघ खेळतोय. पण त्यांच्या माहितीसाठी आज जसा क्रिकेट चालू झालाय प्रत्येक सामन्यामध्ये धावफलक त्या 70च्या जवळ गेलाय, म्हणून त्याचा उल्लेख आम्ही करतोय. पण आता पहिली इनिंग आता अशी आले की ते धावा करताना अक्षरशः झगडावं लागतंय, फार संघर्ष करावा लागतोय. स्ट्रगलिंग मला खेळाय, स्ट्रगलिंग मला खेळाय. हा फटका जरूर खेळाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्याने टिपलाय जाईल. एका पाठोपाठ एक लागल्यात. धक्के बे धक्का दे धक्का 2 विकेट. हम मैं बाजीगर सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते मुट्ठी में हाँ जादूगर जादूगर आए बाजीगर बाजीगर हम मैं बाजीगर सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते मुट्ठी में हाँ जादूगर जादूगर आए बाजीगर बाजीगर तीसरा एल्बम तीसरी बार चैंपियन लेगेसी बैंकेट हुड लेफ्ट मी फॅशन. थँक्यू. एका पाठोपाठ एक विकेट गमावल्यात आणि हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत. बघूया, अचीवमेंट आहे, एक उपलब्धी आहे, त्या उपलब्धीच्या जवळ आहे तो नागेश या मॅच मध्ये. सिद्धेश ऑन स्ट्राईक हॅट्रिक वरती आहेत. हॅट्रिकच्या मोक्यावरती डब्ल्यू अगदी डब्ल्यू आला होता, बबलू खुश होणार होता आणि त्यावेळेला हा झेल. रिप्ले पाहिलं तर लक्षात येईल. चेंडू आला, त्यांच्यापर्यंत पोहोचला, क्षेत्ररक्षक होते तिथे प्रणव आणि पहिला हाताच्या ओंजळीतनं गेला, खाली गेला आणि प्रेक्षकांच्या तोंडातनं एक मोठा श्वास, मोठा आवाज आलाय. काय जबरदस्त संधी आली होती हॅट्रिक साधण्याची. पहिली हॅट्रिक नागेश पाटीलच्या नावावर कोरता कोरता राहिलंय आणि थोडस स्वप्नवत पाहायला मिळालं, कारण हा अलगदचा सोपासा झेल होता. हो हो हो, सुंदर सुंदर अप्रतिम, परंतु चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रेसर मध्ये चौकार 4. मागे एक संधी आली होती, ती संधी थोडीशी गमावली आहे आणि जसं तुम्ही ओढले तर ना की नाव कोरणार होतं, ऑर्डर दिली होती, नाव तिथे कोरलं जाणार होतं, पण ऐन मोक्यावरती अजय सुटलाय आणि एकदा तो जे सुटला त्यानंतर हा इनसाइड एज बॅटच्या आतली कडीला तसं लेमन कटचा फटका केला होता आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये चौकार. या चौकारनं धावफलक वेग पकडतोय. 21 धावा धावफलकावरती. नागेश पुन्हा एकदा सज्ज होतील. अकोटाप्याचा चेंडू बॅटला लागला, शरीरावरती आदळलाय, स्वतः गोलंदाज जातोय, फील्ड करतोय या चेंडूला. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 रन 22 धावा स्कोअर बोर्डवर आहेत. शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक आपण पाहताय तब्बल 4थं षटक मार्गस्थ आहे. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. ज्याप्रमाणे गोलंदाजी होतोय एकदम कंजूसी मारा पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल असेल. अंतिम चेंडूवर एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? सुंदर सुंदर अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेले. 4 षटकाची समाप्ती. टीमची टोटल 22 धावा, तब्बल 3 गडी बाद. जरा पाण्याची व्यवस्था मॅनेजच्या आतमध्ये करायची आहे. चला नेक्स्ट मॅच. गोवा ग्रुप फणसपाडा आणि कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही टीम सज्ज असतील टॉस साठी. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आपण 2025 डे नाईटचं क्रिकेट आपण पाहतोय, जे सनलाईट वरनं फ्लड लाईट्स आणि संध्याकाळच्या 17 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेला उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. 5 सामने याच्या अगोदर आपण पाहिलेत आणि आता पुढचा मॅच जो गोवा ग्रुपचा संघ खेळणार आहेत आणि ते थोडंसं एक्साइटमेंट आहे गोवा ग्रुपची आणि त्याच्या समोर टीम असणार आहे ती कृतिका एंटरप्राइजेस पाठीचा पाडा. या 2 संघादरम्यान असणार आहे. जसं 6 याच्यामध्ये विभागणी झालेली आहेत, संघामधनं विभागणी झाले. ए गट बी गट अशी विभागणी देखील झालेली आहेत. पण उद्याचं जे शेड्यूल आहे, उद्या मॅच किती वाजता स्टार्ट होणार त्याचा सूचना आपल्याला नक्कीच दिली जाणार आहे.
तर आज थोडं उशिरानं सुरुवात झाली होती, त्यामुळे शेड्यूल आता मध्यरात्र उलटून गेले. आता पहाट होईल की काय असं वाटते. त्याच्यामुळे उद्याचं जे शेड्यूल आहे ते थोडंसं लवकर चालू केले जाणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 22 22 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकात तुम्ही उल्लेख केला होता 40च्या आत रोखला जाईल की काय असं वाटते. मला तर वाटतं की बाबा 30 धावांची वेसही ओलांडली जाईल की नाही अशी थोडीशी शंका मनामध्ये आहे. कारण आतापर्यंत 8 धावांचं षटक एक राहिलंय. 8 धावांचं षटक इथूनही 8 धावा येत आहेत तर 30 पर्यंत मजल मारेल. 18 येत आहेत तर 40 धावापर्यंत मजल मारेल ही टीम. गोलंदाज गोली मार्कवर सज्ज होतोय आशू. हो हो, सुंदर सुंदर अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय. एकही हवाई सफर पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. नाही धाव चेंडू म्हणजे सुरुवातीपासून जर पाहिलं तर स्कोरिंगमध्ये नाही ते देखील आहे, ते देखील पहिल्या सुरुवातीला असतात बाबा डॉट बॉल येणार. कारण मागच्या 3-4 षटकामध्ये हीच कहाणी आहे. कहाणी तशीच चालली. आता बॅटच्या कडे लागलाय आणि डॉट आला त्यानंतर विकेट येणार. ते सांगणार बाबा डॉट आला मग विकेट येणार. डॉट नंतर आलाय विकेट गडीपात. एलकीशी धून आणि येऊया पुन्हा एकदा VGPL अर्थात वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 22 सत्यवान सत्यवान सापडे ह्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अजून एक निर्धाव चेंडू डॉट डब्ल्यू डॉट. आता बघतोय जितके डॉट या सामन्यामध्ये कदाचित खेळत ना तितके इनिंग मध्ये कुठल्याच आले नाहीये. 3 चेंडू आलेत ज्याच्यावरती एकही धाव नाहीये. हो हो, यावेळेस पहिला षटकार सत्यवानच्या बॅट मधून आलाय. आणखीन 2. थँक्यू. तिथे बक्षीस लावल्यानं थोडंसं टेन्शन आलंय. मजाक मध्ये बक्षीस लावलंय परंतु आणखीन एक षटकार आलाय तर थोडंसं टेन्शन वाढेल. नाही त्याने सांगितलं की बाबा मारलं तर म्हणजे सेलिब्रेशन करणार. टेन्शन नाही, सेलिब्रेशन करणार आहेत ते. कारण आपलं सहकारी आहे या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये महत्त्वाचा रोल त्यांचा देखील राहिलेला आहे. आणि ते स्ट्रायकर आहेत. एक सिक्सर. अजून एक षटकार टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटला लागलाय, भरपूर वर गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल सुटलाय जीवनदान देखील. 2 धावा. आणि आता अरविंद महाराज यांनी जे बॅकअप दिले ना बऱ्याच जणांना नाही जमत. बॅकअप जे दिले ना त्याकरता त्या टाळ्या आल्या होत्या. आणि असं म्हणजे मोबाईलची बॅटरी आपल्याला डाऊन झाली का बाबा ते पॉवर बँकची आठवण येते. तसं बॅकअप दिले त्यांनी. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. अजून एक फटका पण मिस्टर स्टोक आहे क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्याने डिप्लाय जाईल. याच्या अगोदर जीवनदान लाभलं होतं. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 30 धावा आहेत. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो टीम ग्रीशा टीमला नाणेफेकीचा कॉल होईल. 2 संघ. चला आपण या गोवा ग्रुप आणि त्याच्या समोर टीम रेडी होईल. कृतिका एंटरप्राइजेस पाठीचा पाडा. चला टॉस साठी या 2 कॅप्टन गोवा ग्रुप अँड कृतिका एंटरप्राइजेस.
चला निलेशजी सोलंकी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. गोवा ग्रुप फणसपडा आणि कृतिका एंटरप्राइजेस पाठीचा पडा नेक्स्ट मॅच असेल. चला टॉस केला जातोय निलेशजी सोलंकी यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत. एका बाजूने गोवा ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूने कृतिका एंटरप्राइजेस. हेड अँड टेल असेल एखाद्यात टेल्स कॉलिंग केलंय अँड हेड आलाय गोवा ग्रुप. गोवा ग्रुप टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल. किती एक्साइटमेंट आहे, पहिला सामना आहे, मॅच खेळण्यासाठी किती आतुरता असेल? आमचा दुसरा आहे. हा. तर बघूया, आता पहिला हरल्या तर दुसरा जिंकायचा प्रयत्न करू. गोवा ग्रुप पहिला सामना, किती एक्साइटमेंट आहे? खूप एक्साइटमेंट आहे, कधीपासून वाट बघत होतो खेळाची. आता तो क्षण आलाय. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. एकंदरीत टॉस जिंकला आपण पाहताय कृतिका एंटरप्राइजेस टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. नाही, तेच टेन्शन होतं बाबा, बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायची. कारण आता बॉलिंग घेऊन एकदा पराभूत झाल्यात, आता बॅटिंग घेऊन थोडंसं आपण जाऊया. कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. आदेश पाटील आमच्या जोडीनं सज्ज होतील. पुणे एकदा आपण जाऊया. 30 धावा केल्यात आदेश. पहिल्यांदा असं घडलं की स्कोरबोर्ड थोडासा खाली आलाय, म्हणजे तो ज्याचा उल्लेख आपण करतोय 70, 72, 75, 76, 67, 66 तो आलाय. बॅटिंग कदाचित तितकी क्लिक झाली नाहीये आणि दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी कदाचित झाली आहेत. या दोन्ही गोष्टी पाहिल्यात. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. ना काहीतरी चेंज अगदी पाहायला मिळेल या इनिंगमध्ये, कारण की आतापर्यंत आपण पहिल्या इनिंगमध्ये धावा खोऱ्याने पाहताना पाहिल्यात, तर सेकंड इनिंगमध्ये त्या धावा अगदी डिपेंड सुद्धा झाल्यात. परंतु आता थोडंसं हे चिन्ह मात्र उलट फिरण्याच्या प्रतीक्षेमध्ये. याला म्हणतात चांगली गोलंदाजी. 30 धावसंख्येपर्यंत थांबवलंय. आता 31 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. म्हणून पुढचा मॅच जो झालाय ना, त्यावेळेला टॉस जिंकला जीतनं. मग जीतनं काय सांगितलं माहिती का, कृतिका एंडे पाहिजे बाबा, मी फिल्डिंगच करतो ते बरं आहे. बॅटिंग करून पण सक्सेस नाही झालेत या सामन्यामध्ये. त्याच्यामुळे जे होतं ते बरं होतं, पुन्हा एकदा बॅकला गेल्यात आणि त्याने सांगितले पहिलं आम्ही फिल्डिंग करू. रणजित करीत आहे, आगळं वेगळं कॅश प्राइज येते पंकजी पाटील DX कडनं. जर डकवर बाद होत आहेत तर 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. फक्त कोणाला ते रणजित करीत मात्र हे कॅश प्राइज आलंय. कोर कमिटीचे संपूर्ण मेंबर्स आहेत. गेले कित्येक महिने मात्र या संपूर्ण स्पर्धेची रूपरेषा हाताळली, योग्य ते प्लान केलं आणि आज अगदी हा प्लान सत्यामध्ये साकारत होत असताना 31 धाब्यांचा पाठलाग आहे. इथून हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल आणि हा पाठलाग करण्याकरिता दोन्ही फलंदाज रणजित आणि तदनंतर नागेश अशी सलामीवीर जोडी. तर पद्मन अगदी हे पहिलं स्पेल हाताळण्याकरिता सुरुवात अगदी खराब झाली. आउटसाइड डॉप हा चेंडू, वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धावेने संघी खातं ओपन केलं जात आहे. आणि बघा, सुरुवात जसं तुम्ही उल्लेख केला थोडीशी खराब झाली. बँक बॅलन्स थोडासा कमी आहे. जसं आता 24 तारखेचा उल्लेख केला, ज्यावेळेला पगार 10 तारखेला होता 24 तारखेपर्यंत ठीक चालते, 25-26 तारखेपर्यंत. पण एकदा का ती 25-26 तारीख गेली ना, मग थोडंसं बॅलन्स बनवणं कठीण होता. इथे तेच चाललंय. खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण झालंय. एकाच्या जागी 2 धावा या चेंडूवरती. तर त्यावेळेला जशी तारेवरती कसरत असे ना, जपून थोडासा पैसा खर्च करावा लागतो. बरोबर ॲज अ सिच्युएशन या मॅचमधली आहे. थोडंसं जपून खर्च करावा लागेल. वायफल खर्च टाळावा लागेल. वाईट बॉल जे आहेत ना, एक्स्ट्रा रन थोडेसे टाळावे लागतील. कारण की राम 11 कसराळ इथून पहिली मॅच खेळते आणि पहिल्या मॅच मध्ये अगदी असं नाहीये की हा चांगली नावं आहेत. रोहित वैदी सारखा खेळाडू होता, विजय गिणी सारखा खेळाडू होता आणि जिथून थोडीशी निष्फळता मार्गी लागली. पण या खेळपट्टीवर आफ्टर 12 म्हणजेच 12च्या नंतर थोडेसे वारे फिरलेत असं सुद्धा म्हणावं लागेल. कारण की धाब्यांच्या बाबतीमध्ये थोडीशी कमतरता जाणवले आणि इथून एक योग्य त्या पद्धतीची आता फलंदाजी. कारण की ठाऊक आहे इथून आपल्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत. इथून कुठल्याही पद्धतीची रिस्क घेण्याचा प्रयत्न नाहीये. सिंगल डबलच्या साहाय्याने सुद्धा आपण त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकताय. नक्कीच झाले. आणि जसं तुम्ही उल्लेख देखील केला की 12 नंतर थोडेसे वारे बदलले आहेत, वारे दुसऱ्या बाजूला फिरले आहेत. आता जसं आपल्याला भूगोलच्या याच्यामध्ये शिकलं, खारे वारे आणि मतलई वारे, म्हणजे जमिनीवरनं समुद्राकडे की समुद्रावरनं जमिनीकडे वाहणारे वारे ऑफ स्टंपच्या बाहेर. पण आता काय माहिती का,
ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला होता, वाऱ्यांचा उल्लेख केला होता, आता खारे वारे कोणाला माहिती नाही आहेत, पण मतलईच्या ऐवजी मतलबी वारे भरपूर असतात. ज्या दिशेला वारा वाहतो ना त्या दिशेला वाहणारे भरपूर जण आहेत. त्यामुळे ते नाही खारे वारे नाही मतलई वारे, थोडेसे मतलबी वारे असतात. ते बघूया या मॅच मध्ये काय करते. नक्कीच ग्रीशा 11 जांभूलपाडा संघ म्हणत असेल वारे वारे चांगल्या स्थितीमध्ये आहे आपला संघ, कारण की पहिला सामना बॉन झाला, इथून हा सामना सुद्धा जर बॉन होत आहे तर टेबल टॉप मध्ये एक चांगल्या पद्धतीची हालचाल आणि अगदी ती पाहायला मिळेल ग्रीशा 11 जांभूलपाडा या संघाकडनं. रणजित किनी यांना सुद्धा आपण पाहत आहे, नागेश यांना सुद्धा आपण पाहू शकाल, कोर कमिटीचे हे सुद्धा मेंबर्स आहेत. पार्ट लाईनला चेंडू होता, पिकअप केला या स्ट्रोकला, सुपर स्ट्रोक, एक्झिक्युशन प्रॉपरली आहे आणि अगदी चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट आणि अगदी आपण पाहत आहे स्क्वेअर लेगच्या अगदी मध्यात मॅक्झिमम हिट 6. फुलरलेन चेंडू होता आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील याच पद्धतीने नागेश यांनी 34 धावांची खेळी साकारली होती. त्याच्यामुळे पहिला सामना जसा खेळायला होता आता तशी सुरुवात ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता, खाली देखील राहिला गेलाय. या चेंडूवरती 31 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण एक चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातनं खेळण्याचा प्रयत्न रणजित आणि नागेशचा या सामन्यामध्ये चाललाय. नक्कीच कोणासाठी तरी चांगली बाब आहे आणि कोणासाठी सुद्धा थोडीशी खंत असेल की धावा झाल्या नाही त्या पद्धतीने, परंतु इथून 10 या अंकांवर एक चांगल्या स्थितीमध्ये ग्रीशा 11 जांभूलपाडा संघ. स्विच हिटचा फटका दर्जेदार आहे, बॅकवर्ड पॉइंटला फेकून दिले या चेंडूला, वन बाउन्स नाही इनटू द फेन्स, मिळतील धावा 4 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावाचा फलकावरती जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्या 14 होता. मी का उल्लेख केला सकारात्मक दृष्टिकोनातनं, जसा एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता, लीग स्टेज मॅच आहे, किती धावांचा फरक राहतो हाही महत्वाचा आहे आणि छोटी धावसंख्या किती वेगाने तुम्ही पूर्ण करता याला देखील महत्वाचं आहे, कारण पॉईंट टेबल आहे. त्याच्यामुळे पॉईंट ऑफ व्ह्यू बघण्याचा दृष्टिकोन देखील तितकंच महत्वाचं आहे. अशा पॉईंट टेबलला टॉप करायचं, टॉपवरती जायचं तर टॉप क्लास खेळ तुमचा व्हायला हवा. आणि त्या जुबीव रचनेने अगदी हा प्रयत्न होत असताना तोच कॉन्फिडन्स लेवल अगदी झळाळत असताना मैदानाच्या दिशेने आणि जो बॉडी लँग्वेज सुद्धा आपण पाहताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची ती थोडीशी इन पॉझिटिव्ह, खांदे झुकले आहेत, त्याचं कारण आहे धावसंख्या तेवढी लागली नाही आणि त्या धावसंख्येचा हा पाठलाग होत असताना कुठेतरी आता आपण पाहता या मिस्टेक्स होत असताना आणि वारंवार या मिस्टेक तोड्याच्या संघाच्या पराभवामध्ये शिल्लक होत असताना लेग बाईटच्या रूपाने मिळतील धावा 4, नशीब पूर्ण चौकार. थँक्यू. आणि जसं बॅटिंग तितकी चांगली झाली नाही, आश्वासक झाली नाही, फलंदाजीमध्ये थोडेसे कमी पडले, गोलंदाजीमध्ये कमी पडले, आता राहिलेली कसर फिल्डिंगमध्ये भरून काढले, तिथे सुद्धा कमी पडले. तिन्ही अंग क्रिकेटची तिन्ही मूलभूत अंग आहेत ना, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग जे आहे ना ती मात्र कमी पडतोय इथे राम 11 कसराईचा संघ. 18 या अंकांवर धावफलक विजयाच्या दिशेने अग्रेसर होत असताना ग्रीशा 11 जांभूलपाडा हा संघ अगदी पण पाहत आहे. कोल्वर लेन समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक आहे, विजय या वेगाने त्या दिशेने अगदी येत आहेत, चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल, एक सिंगल धाबेवरच समाधान अगदी व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने 19 या अंकांवर धावफलक, इथून जे लक्ष आहे ते अगदी 12 धाब्यांचं असेल, कारण की 31 धाब्यांचा पाठलाग होत असताना यशस्वी रीतीने सुरुवात ही दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. स्टार्ट चांगला आहे आणि महत्वाचं काय का दोघं स्ट्रोक प्लेअर आहेत, म्हणजे फटके खेळतात, स्ट्रोक प्लेइंग फलंदाज आहेत. फसवलं तर मी म्हटलं ना रही कशी कसं रे फिल्डिंग आता गरज नव्हती, आणि जसा हा थ्रो फेकलाय ना, जशा या धावा आल्यात ना, तसा या फटक्या म्हणजे या चेंडूचा ना तो व्हिडिओ आहे ना डिबेटला मागणी झाली, बाबा थोडासा कट करा, थोडासा फनी मोमेंट आहे, या व्हिडिओची मागणी नक्कीच होणार आहे. जिथे अगदी विकेट मिळता राहिली, विकेट सुद्धा नाही आणि भरीसभर अगदी ओव्हरथरच्या रूपाने मात्र ही धाव स्कोर कार्ड वर मिळेल आणि धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 20 रन्स 20 या अंकांवर हे स्कोर कार्ड. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगल्या स्थितीमध्ये आहे ग्रीशा 11 जांभूलपाडा संघ. रोहित वैती गोलंदाजी मार्कवर सुसज्जित, समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता व्ही शेप मध्ये खेळले आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जाण्याचा प्रयत्न होता, पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल, रिबस घेतलाय, वन बाउन्स, पूर्ण चौकार.
आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे 24 या अंकांवर आणि 7 धाब्यांची आवश्यकता इथून समोर असेल. 7 धाबा धावफलकावरती करायची आहेत. वेगाने चालय बरोबर डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलं गेलं होतं सीमारेषेचं मला 1 बाउन्स ओव्हर द रोप. नागेश आई केळ्या कट केल्या पुन्हा एकदा तीच कहाणी फिर वही कहाणी याद आ गई. आता तेच चाललंय आणि इथे मराठीमध्ये एक म्हण आहे म्हणजे एकदा का घर फिरलं का घराचे वासे फिरतात तसं कहाणी झाले. पूर्णपणे घरही फिरले घराचे वासेही फिरलेत आणि चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार म्हणायचं झालं तर थोडंसं जे क्षेत्ररक्षण आहे ना ते खराब होत असताना 28 या अंकांवर स्कोर काढा. 3 धाब्यांची आवश्यकता इथून समोर असेल. एक चांगल्या स्थितीमध्ये ग्रीशा 11 जांभूलपडा हा संघ मजबूत स्थितीमध्ये जाण्याचा मानस निराश असेल ज्या परफॉर्मन्सने, कारण की नावं मी मोठी वाचली होती आणि राम 11 कसराळे संघ तेवढी निष्फळता आधी मार्गी लागली. फर्स्ट इनिंग मध्ये स्विचेट खेळण्याचा प्रयत्न अगदी जिथून अगदी पाहायचं झालं तर धाव घेण्याची मानसिकता नाहीये. यू वेट म्हणून म्हटलंय डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. स्कोर कार्ड आहे आतापर्यंत 29 या अंकांवर आणि इथून विजयी होण्याकरिता 2 धाब्यांची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. पण जेव्हा फटका मिस केला ना आता बघा रणजित ते सांगतात भावा आपण विजयाच्या दिवशी नाही वाटचाल करतोय फक्त कदाचित तो एक चेंडू तुम्ही जास्त घेतलाय का विजय साकार करत असताना कदाचित तो एक चेंडू, कारण जेव्हा NRR म्हणजे नेट रन रेटचा उल्लेख तुम्ही केला होता ना तो एक चेंडू न बदलतो. म्हणजे एक मॅच आठवतो ना ज्यावेळेला मुंबई इंडियन्सला शेवटच्या चेंडूवरती धाव करायची होती ती नाही झाली, पण एक जो चेंडू जो षटकार आला तिथून NRR नेट रन रेट बदलला गेला होता. असं घडतं लीग स्टेजमध्ये छोट्या छोट्या फरकानं कदाचित तुम्हाला मागे यावं लागतं. तसा हा चेंडू होता. एक अधिकचा किंवा एकापेक्षा जास्त चेंडू इथे लागू शकतील या 2 धावांसाठी. म्हणून गेम मध्ये ऍक्टिव्हनेस खूप महत्वाचा आहे. याला म्हणतात गेम मधील इन्व्हॉल्वमेंट आणि तीच रणजित याने अगदी आपण पाहू शकाल दाखवली. ठाऊक आहे प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आहे. इथून जरी विजयाच्या दिशेने आपण अग्रेसर असलो तरी सुद्धा प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट असेल. स्क्रॉप द विकेट खेळण्याचा हा मानस जसा सामना घरंगळला हातातून त्याच पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण राहिलं. म्हणायचं झालं तर टांगा पलटी घोडे फरार. चौकाराच्या मदतीने अगदी विजयी स्ट्रोक बॉन होतो या सामन्यामध्ये. ग्रीशा 11 जांभूलपडा संघ. आता तेच चालेल की बाबा व्हिडिओ तरी किती कट करायचे आणि किती पाठवायचे. आणि आई चेंडू बघा ऑफ स्टंपच्या बाहेर होता त्यावेळेला स्लाइस कट केला. शॉर्ट तडम्याचा क्षेत्ररक्षक बीट झाला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. बघूया मॅन ऑफ द मॅच कोण आहे या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच.